बरेच जणांचं म्हणजे मी बघते ना, की ती आत्ता इथे बसलेत, पण पुढच्या 5 वर्षात काय होणार आहे त्याचं टेन्शन त्यांना आत्ता असतं. त्यांना हे पण माहीत नसतं, की ते पुढच्या महिन्यात त्यांच्यासोबत काय होणार आहे. पण ते पुढच्या 5 वर्षानंतर ते कुठे असतील, त्यांना हवं ते मिळणार की नाही, त्याचा विचार आत्तापासूनच त्यांच्या डोक्यात असतो. त्याच्यामुळे तो आत्ताचा वेळ पण जातो आणि पुढे पण काही मग त्याची मी होत नाही. गंमत सांगतो काय होतं ते. मी जेव्हा पुढचा विचार करत असतो ना, तर मी पुढे जातो आणि वा किती छान ते काय कोणते मुगिरेलाल के हसीन सपने वगैरे आपण बघत असतो. आपण बहुतेक वेळेला गोचीच होणार असं आपण बघत असतो. तेव्हा मला फार टेन्शन येईल असं आपण हां. म्हणतो. पण गंमत काय आहे, मन तिकडे गेलेलं असतं, पण शरीर इकडेच शरीर असतं तेच ना. हां. त्यामुळे त्या स्ट्रेसचा परिणाम आत्ता होत असतो. त्यामुळे आत्ता मी अस्वस्थ होतो पुढच्या करता. आत्ताचा शांतपणा मी हरवतो आणि 5 वर्षांनी काय 5 मिनिटांनी काय होणार काय होणार आपल्याला तेच माहीत नसतं. त्यामुळे आत्ता या क्षणी मी शांत स्थिर आहे हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण प्लॅनिंग करू शकतो. म्हणजे पुढचा विचार करायचा नाही असं अजिबातच नाही. पण मी आता पुढचा विचार करतोय, त्याच्यामध्ये अशा अडचणी येऊ शकतात. चांगलं प्लॅनिंग केलं, योजना केल्याशिवाय आपण कसे पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पुढचा विचार करायचाच नाही. आहे तेवढं एक पल भर की जिंदगी है वगैरे गाणे बिण्यात म्हणायला ठीक आहे. पण प्रत्येकाने आपलं नाहीतर विमा कसा चालणार ना? आयुर्विमा कसा बॅलन्स चालणार? ठेवता आलं बॅलन्स करायला पाहिजे. पाहिजे ना. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीची भान ठेवून आपण स्वतःची जाणीव सतत ठेवली पाहिजे, की आपण काय आहोत, कुठे आहोत, काय आहेत. आत्ता माझ्या मनात कसली चिंता आहे, ती रिलेव्हंट आहे का? या क्षणी तिचा काही सेन्स आहे का? असं जर आपण म्हटलं तर आपल्याला स्वतःला आपण सांभाळू शकतो. बरोबर. आणि कितीही म्हटलं ना, की ओव्हर थिंकिंग हा जो प्रकार आहे, तो प्रत्येकाकडे एक ह्युमन बीइंग आहेच. काही जरी झालं तरी आपला पुढचे विचार किंवा ओव्हर थिंक एखाद्या गोष्टीवर सतत विचार करणं किंवा काय, तर त्याला आपण कसं टाळू शकतो किंवा त्याला काय सोल्युशन आहे? स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंग ही जुळी भावंड जुळे आहेत. हां. म्हणजे स्ट्रेस असला की बहुतेक आपण ओव्हर थिंकिंग करतच असतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तर ओव्हर थिंकिंग म्हणजे आत्ता म्हटलं त्याप्रमाणे पुढे जायचं आणि काय होईल? हं. तो फक्त विचार नसतो ना. हं. म्हणजे कसं म्हणतो की त्याला एक साधं उदाहरण मी नेहमी साधी उदाहरणं देतो म्हणजे पटकन लक्षात येतं. आपण जेव्हा फ्युचरचा विचार करतो आणि ओव्हर थिंकिंग करत असतो ना, तेव्हा ओव्हर थिंकिंग इज लाईक अ वेलक्रो. ते कसं चिकटतं, खेचून काढावं लागतं. बरोबर आहे. तसं ते ओव्हर थिंकिंग आमच्या मनाला चिकटलेलं असतं आणि चिकटलेलं कशाने असतं तर भीती, चिंता, काय होईल कोण जाणे, संशय. हा वेलक्रो आहे आपल्या मनाचा. हा वेलक्रो आपल्या मनाला पक्का पकडतो. आणि त्यामुळे आपल्या मनातला जो ओव्हर थिंकिंगमुळे जो मानसिक ताण निर्माण झालेला असतो, म्हणजे मगाशी उदाहरण दिलं केवमॅनचं, तो गुहेत बसला आणि विचार करतोय, वाघ आला तर काय करायचं, असं झालं तर काय करायचं. काही अर्थ नसतो. त्यामुळे तो ओव्हर थिंकिंग तो करत नाही, तो त्यावेळेला स्पॉन्टेनियसली जगत असतो. त्यामुळे हे वेलक्रो आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की हे वेलक्रो आपल्या मनाला चिकटवून घ्यायचं नाही. तर त्याच्याविरुद्ध काय असतं, स्वयंपाकघरात एक छान वस्तू वापरतात स्त्रिया, टेफ्लॉन कोटिंग. बरोबर आहे. तर टेफ्लॉन कोटिंग म्हणजे काय? सरकन पुढे जातं. बरोबर आहे. म्हणजे चिकटत नाही ना. पोळी चिकटली नाही, टेफ्लॉन कोटिंगचा तवा आहे. तसं ते आपण पटकन टेफ्लॉन कोटिंग आपल्या मनावरती आपण ठेवलं की इट जस्ट पासेस, की हां ठीक आहे बघू. अगदीच, अगदीच. आणि आत्ता एक महत्त्वाचा प्रश्न जो बेसिकली जे 20 आणि 30च्या मध्ये आहेत किंवा 30च्या पुढे असतील. कसं होतं जेव्हा आपलं स्कूलिंग सगळं संपतं किंवा काय त्याच्यानंतर येतं ते करिअरचं थोडंफार प्रेशर. आजकाल मुलांना, मुलींना दोघांनाही येतं. हो. सो आपल्याला कळेपर्यंतच की करायचं काय आहे 25शी येते. एक्झॅक्टली आपण पूर्ण हे व्हायला आणि मग 25शी नंतर एक वेगळा सुरू होतं की तुम्हाला लग्न पण करायचं आहे, तुम्हाला सेटल पण व्हायचं आहे आणि वयात मुलं पण करायची आहेत. हे सगळं म्हणजे मग करिअरचा फोकस कुठेतरी हलतो आणि परत मग लग्नावर हे. ह्या सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स करायच्या आणि ते एका साईडला ठेवून म्हणजे डोकं शांत कसं ठेवायचं? कारण का बेसिकली आत्ता जे 20 आणि 30च्या मध्ये आहेत, त्यांना हा पडलेला प्रश्न असावा असं मला वाटतंय. आणि त्याच्या आईवडिलांना पण हा प्रश्न पडलेला असतो, की आपल्या मुलांचं काय होणार, मुलीचं काय होणार. म्हणजे माझ्याकडे अनेकदा पे पालक येतात आणि आम्ही तुला काय करायचं मी ठरवीन ना लग्न, असं उत्तर मिळालेलं असतं. आणि ते म्हणतात की हो रात्री मला झोप येत नाही. म्हणजे 50शीच्या पुढच्या पालकांचा हा प्रश्न आहे की यांचं काय होणार. हां. तर सगळ्यांचं काय होणार सगळ्या जगालाच प्रश्न पडलेला सततच असतो. तर मला काय वाटतं की एक योजना करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची जाण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. व्यक्तिमत्वामध्ये काय जास्तीत जास्त अशा प्रकारचा ताण कोणाला असतो ह्याचा खूप अभ्यास झालेला आहे, प्रचंड अभ्यास झालेला आहे,
की तणावामुळे शारीरिक परिणाम मगाशी आपण म्हटलं तसे काय होतात, मानसिक परिणाम काय होतात. त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा मांडला गेला अनेक वर्षापूर्वीचं. त्यानं असं म्हटलं की काही व्यक्तिमत्वातल्या लोकांनाच मानसिक ताण किंवा शारीरिक व्याधी, विशेष करून हार्टचे प्रॉब्लेम वल्नरेबल असतात. कोणत्या प्रकारच्या लोकांना हे जास्त होत असतात असे प्रश्न पडले. मग कोलेस्टेरॉल, स्मोकिंग, अल्कोहॉल या सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला आणि मग म्हटलं की तरीसुद्धा या माणसांचं व्यक्तिमत्व कसं असतं, या सवयी तर कॉमन आहेत. मग त्यांनी खूप एक छान शोधून काढलं. त्यांनी असं शोधून काढलं की जी माणसं डॉक्टरच्या बाहेर केबिनच्या बाहेर वाट बघत बसलेले असतात ना, डॉक्टर कधी येतील बोलवतील म्हणून, हां. ते ना माझ्यासारखे असे आरामात नाही बसत. ते मी असे जरा बसतात, असे बसलेले असतात असे. म्हणजे ते आर सिटिंग ऑन द एज ऑफ द चेअर. म्हणजे सातत्याने ते टोकावर येऊन बसलेले असतात. काय होईल सांगता येत नाही, काय होईल सांगता येत नाही, आणि मला तर हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं, सतत करत असतात. त्याच्यामध्ये कमालीचा उतावीळपणा असतो. याला टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतात, की त्याने ॲम्बिशियस असतात. आता सगळेच आहेत, पण ॲम्बिशन ही गोष्ट वाईट नाही आहे, चांगली आहे. ओव्हर ॲम्बिशियसनेस हा जास्त त्रासदायक ठरतो. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या स्किल्सप्रमाणे या गोष्टी आपण हळूहळू हासिल करत जात असतो. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात असं नाही, पण आपण जे करू शकतो ते आपण उत्तम केलं पाहिजे, एवढी जाण आपण ठेवणं खूप गरजेचं असतं. तर ही टाईप ए पर्सनॅलिटीची जी प्रकार आहे त्याच्यामध्ये हार्ट प्रॉब्लेम जास्त येतात हे आढळून आलं. कारण मी मगाशी सांगितलं करून दाखव ना उतावीळपणा, त्या उतावीळपणामुळे जास्त असं होत असतं. म्हणून आपण किती छोटीशी गोष्ट आहे ना हर्षाली, की आपण बसतो कसे, शांतपणे बसतो की असे बसतो, याच्यावर पण लोकांना कळू शकतं अरे बंदे में कुछ प्रॉब्लेम आहे. तर ही टाईप ए पर्सनॅलिटी असते. आणि टाईप बी कशी असते, जरा शांत असतात. ठीक आहे, मी प्लॅन केलेला आहे, मला अमुक पद्धतीने काम करायचं आहे आणि माझ्या व्यक्तिमत्वातले हे दोष आहेत ते मी दूर करणार आहे. मला जे करायचं आहे ते मी करतो आणि वाट बघतो. योग्य परिस्थिती आली की मी या गोष्टीचा योग्य प्रकारचा निर्णय घेऊन पुढे जाणार आहे. सो ते सहजपणे वावरतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी एक चॅलेंज आहे असं वाटत नाही, मजा पण दिसते. आता इथे इतकी छान फुलं ठेवली आहेत, तर आपण टाईप असतो तर मला ती दिसलीच नसती. मग त्या थोडं टाईप बीकडे झुकायला लागलं. म्हटलं अरे वा छान आहेत की फुलं, असं मला ते दिसलं पाहिजे ना. मला जगातलं लहान मोठं सौंदर्य दिसलं पाहिजे. म्हणजे आपण सहज चालत असताना, ऑफिसमध्ये जात असताना, बोलत असताना पक्ष्यांचा आवाज ऐकू आले का मला? आता सकाळच्या दिवशी सकाळी आपल्याला कुकळ ऐकू येते, पण आपण थांबतो का ऐकायला? ऐकू येते का? आपण साधी आंघोळ करत असताना सहजपणे अंगावरनं गरम पाण्याचा प्रवाह वाहत असं मस्त वाटतं. छोट्या छोट्या गोष्टीमधनं ते आनंद घेत असतात. त्यांचं नजर आणि त्यांचं शरीर ते असतात तिथे असतात आणि प्रत्येक क्षणी विचार करत असतात गंमत आहे. खूप छान आहे हे. आणि मला ते तुझ्या हसण्यामध्ये दिसतंय.